तुमचा पहिला प्रश्न आहे, रात्रीची चांगली झोप लागण्यासाठी सर्वात फायदेशीर काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए अंडे, ऑप्शन बी चहा, ऑप्शन सी कॉफी, ऑप्शन डी दूध. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी दूध. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणता प्राणी 200 वर्ष जगतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी उंट, ऑप्शन सी कासव, ऑप्शन डी हरिण. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कासव. तुमचा तिसरा प्रश्न आहे, गंगेची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सिंधू, ऑप्शन बी लोणी, ऑप्शन सी घागर, ऑप्शन सी डी यमुना. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी यमुना. तुमचा चौथा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 28 फेब्रुवारी, ऑप्शन बी 11 जुलै, ऑप्शन सी 12 ऑगस्ट, ऑप्शन डी 12 जानेवारी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 12 जानेवारी. तुमचा पाचवा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी मंगळ, ऑप्शन डी बृहस्पती. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शुक्र. तुमचा सहावा प्रश्न आहे, चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो कधीपासून दिसू लागला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1945, ऑप्शन बी 1937, ऑप्शन सी 1969, ऑप्शन डी 1950. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1969. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणाला भारताचे स्वर्ग म्हटले आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी जम्मू काश्मीर, ऑप्शन सी शिमला, ऑप्शन डी महाराष्ट्र. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जम्मू काश्मीर. तुमचा आठवा प्रश्न आहे, रामायणाचे लेखक कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कनिष्क, ऑप्शन बी वेदव्यास, ऑप्शन सी कालिदास, ऑप्शन डी महर्षी वाल्मिकी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी महर्षी वाल्मिकी. तुमचा नववा प्रश्न आहे, चहामध्ये कोणता मसाला घातला जातो जो हृदयासाठी खूप फायदेशीर असतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए दालचिनी, ऑप्शन बी आले, ऑप्शन सी इलायची, ऑप्शन डी बी व सी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बी व सी. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी मंगळ. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.